देवा झाले तरी काय या पावसाला काही समजायलाच मार्ग नाही. उन्हाळा आहे का हिवाळा आहे, प्रत्येक ऋतू सारखाच वाटायला लागलाय. माझ्या दिवसात पडतोय पाऊस, थंडीच्या दिवसात लागतंय ऊन. सगळे ऋतूच बदलले म्हणायचं काय. हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी योगिता, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आज भरपूर पाऊस झाला आमच्याकडं. पावसाने नको नको करून सोडले. 8 दिवस झाले रोज पाऊस होते. आज थोडा होतो, उद्या थोडा होतो, पण आज तर असं वाटलं कडक ऊन पडलंय, आज काही पाऊस होणार नाही. पण भरपूर पाऊस झाला. पावसाने नको नको करून सोडले. धड घालायचे कपडे वाळा 5 मिनिटात केलं पावसाने पाणी पाणी. असं वाटलं नव्हतं पाऊस येईन म्हणून. समजायलाच मार्ग नाही नेमका उन्हाळा आहे की पावसाळा आहे की हिवाळा आहे. हिवाळ्यामध्ये लागतंय ऊन, पावसाळ्यात वाजती थंडी आणि उन्हाळ्यात पडतोय पाऊस. अरे ऋतुमान काय झालं हेच समजायला मार्ग नाही. कोणता ऋतू कोणत्या सीझनमध्ये चालू आहे. आणि शेतकऱ्यांचं बिचाऱ्यांचं तर एवढं नुकसान झालं आहे. पिकं काढायला आलेली भुईमुग आमच्या समोर वावरात लावलेलं, त्याला कोंब फुटायला लागले. तर हे पहा अशा पद्धतीने एवढा पाऊस झाला आहे. एक 5च मिनटात जोराचा पाऊस आला. आमच्या आंब्याचे सगळे आंबे खाली पडले, गळून पिकलेले. पुन्हा सगळीकडं हे पहा अशा पद्धतीने सगळीकडं पाणी साठलेलं होतं. दारात पाणी जायला मार्गच नव्हता. एवढ्या पावसाने वैतागावं लोकांना. आता वैताग आलाय पावसाचा आमच्या इकडं. कुठलंच काही काम होईना. कपडे वाळानात घालायला काहीच होईना. वाळवणीची कामं तर काहीच होईनात. सगळीकडं नुसतं पाणी पाणी दिसते. आमच्याकडं तर जसा पाऊस आलाय तसे लाईट गायब. हे तर नेहमीच ठरलेलं आहे. थोडासा पाऊस झाला, 5 मिनटं जरी पाऊस येणार म्हणलं का लाईट गेली की दिवसभर लाईट येणार नाही. हे पहा आमच्या स्लॅपवर तर किती पाणी साठलं होतं. पाय बुडवला तरी पूर्ण पाय पाण्यात बुडत होतं, इथपर्यंत पाणी साठलं होतं. आणि झाडांना कुंड्यांमध्ये तर इतकं झालं आहे ना, पाणीच जास्त व्हायला लागले. न कुंड्यांना पाणी घालता भर उन्हाळ्यात झाडं इथं हिरवीगार झालीतच म्हणायला, पण जास्त पाण्याने सडून पण जायला लागले. हे पहा मस्तपैकी कुंड्यांमधील झाडांना फुलं आलेली होती. शेवंतीलाही फुलं यायला लागलेली आहेत, कळ्या आहेत भरपूर. आणि हे पहा हे समोरचे झाडं आता खरंच असं वाटायला लागलं की वाला दुष्काळ पडतोय की काय. इडलिंबूचं झाड, त्याला इडलिंबू लागलेले येतं. ते पण जास्त पाऊस झाला, वारं सुटलं की खाली गळून पडता येते. समोर आंब्याला आंबे पण होते, आंबे पण गळून पडत. कुठली फळं लादा की कुठलं काहीच आपल्याला ठेवाय नाही. जास्त पावसामुळं सगळीकडं नुसतं नुकसानच नुकसान. आजूबाजूचे पत्रे तर इतके हालत होते, असं वाटत होतं आता खाली पडतात की काय काय माहिती. इतका जोराचा पाऊस होता. जरा वेळ तर भीती वाटल्यासारखंच झालं. सगळ्यांना, मुलांना सगळ्यांना घरात बसवलं. म्हटलं घरात बसा, बाहेर पण येऊ नका. इतका जोराचा पाऊस होता. 5च मिनटात आला पण आणि उघडला पण. 5 मिनटात त्याने नुसतं पाणी पाणी करून सोडलं. जवळजवळ 8 दिवस झाले ऊनच बघायला भेटलं नाही. सारखा पाऊस येतोय. मे महिन्यामध्ये एवढं कडक ऊन असतं की माणसांना बाहेर यायचं सुद्धा 4 वेळा विचार करावा लागतो की पाय भाजतात की काय, ऊन लागतंय की काय. पण यावर्षी असं कसं झालंय काही समजायलाच मार्ग नाही. भर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये धो धो पाऊस येतोय काय, ऊन अजिबात दिसतच नाही. रोगीट वातावरण झाल्यासारखं झालंय. अशाने या वातावरणामुळे रोगराई पसरायची आणि दुसरं काय काय. मग मित्रांनो तुमच्याकडे आहे का नाही असं पाऊस? मला तर वाटतं मी काल जिकडं जिकडं फिरायला गेलो होते तिकडं सगळीकडे इतका जोराचा पाऊस होता. संपूर्ण महाराष्ट्रात पाऊसच पाऊस होता यावर्षी. यावेळेस ओला दुष्काळ पडण्याचे चान्सेस आहेत. आत्ता पाऊस येऊन जाईल आणि नंतर येतोय की नाही, जेव्हा आपल्याला गरज आहे तेव्हा येतो की नाही काही सांगू शकत नाही. त्यामुळं आत्ताच घ्या साठा करून. धरणं भरपूर भरलेली आहेत. पाण्याचा साठा तरी किती करणार म्हणायला. पाणी आहे शेवटी, पाणी तर ते संपतंच कधी ना कधी. तर मग मंडळी तुमच्या इकडचं वातावरण कसं काय आहे? हे आमच्यासारखंच आहे. तर असेच नवनवीन छान छान ब्लॉग्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि छान छान कमेंट टाका. तर हे पाऊस झाला तरी अजूनही आभाळ गच्च भरून आलेलं होतं आणि गडगडाट पावसाची चालूच होती. आमच्या मनीमाऊ तर पूर्ण भिजलेल्या होत्या. कुठं गेल्या त्या काय माहिती. कुठून आल्या देवदाने, कुठं फिरत्यात, वावरांनी जात्यात, कुठं घरात काहीतरी खायला शोधतात. तरी पण त्यांना सकाळी सकाळी दूध रोजचं असतं. हे पहा अशा पद्धतीने तेवढ्या भिजून येऊन मस्तपैकी गाडी खाली लपून बसलेल्या होत्या. आणि आमच्या दारात तर काय सगळीकडं पाणीच पाणी झालेलं होतं. पाय ठेवायला जागा नव्हती. हे पहा अशा पद्धतीने 5 मिनटाचा पाऊस, एवढा जोराचा पाऊस म्हटल्यावर पाणी जायला जागा तर पाहिजे ना. कुठली गोष्ट जास्त झाली की नकोच वाटते, बरोबर ना. तसंच आता या पावसाचं झालंय. असं वाटतंय नको आहे हा पाऊस.